करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हालेलुया, 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 हालेलुया। करुणा से तेरी नया दिन निकलता है, ढाल बनकर मेरी उसे बचाता है। जब मैं पुकारूं तो दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। वचन प्रचार करावं आणि म्हणून जिवंत परमेश्वराला मी धन्यवाद देतो. आमेन. तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? विश्वास ठेवू की आज उद्या आणि परवा परमेश्वर आपल्याशी त्याच्या जिवंत वचनाद्वारे बोलेल. आमेन. एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण सरळ वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत थोर दयाळू अनुग्रहकारी पित्या, तुझ्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. तुझ्या चरणापाशी स्वतःला झुकवतो. तू माझा बाप, माझा निर्माण करता, माझा परमेश्वर, माझा प्रभू आहे. माझ्या देवा मजवर दया कर, कारण परमेश्वरा ह्या तुझ्या लेकरांना, ह्या तुझ्या मंडळीला परमेश्वरा, तुझ्या मेंढरांना योग्य तो चारा देण्यासाठी लागणारी कृपा पुरव. हो परमेश्वरा, तुझ्या वचनाचं प्रकाशन तू दे. माझ्या मुखात राहून तू बोल दे बापा. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. हो परमेश्वरा, तुझ्या आत्म्याने मला भर परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू. मी घटावं, तूच दिसावा, तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी, तुझंच काम व्हावं आणि तुझीच इच्छा पूर्ण व्हावी असं पवित्र आत्म्याद्वारे प्रभू मला आणि इथं बसलेल्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन बंधनं तोडणार असू दे, येणारं वचन आम्हाला आशीर्वादित करणार असू दे आणि प्रभूची तुझी महिमा प्रकट कर. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून आहे. आमेन. हालेलुया. आपण एक वचन काढू. स्तोत्र संहिता अध्याय 95. स्तोत्र संहिता अध्याय 95. आपण एक वचन बघणार आहोत आणि थोडस आज आपण तयारी करू फक्त. पहिला दिवस आहे, पहिली मीटिंग आहे माझी, तरी तुमची दुसरी आहे, पण मी आज माझे पहिलं सेशन आहे. तर आपण फक्त आज तयारी करू आणि वेळेत आपण वचन संपू. मग उद्यापासून आपण परत त्या वचनाकडे जाऊ. एक वचन काढू. स्तोत्र याचा 95 अध्याय. 95 स्तोत्र संहिता 95 आणि वचन 10 आपण वाचून घेऊ. स्तोत्र संहिता अध्याय 95 आणि वचन 10. 40 वर्षे. हा आता नीट लक्ष द्या. परत एकदा. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. देव म्हणतो की 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत. हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत. यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी वचन असं म्हणतं, परमेश्वर म्हणतो 40 वर्ष मला ह्या पिढीचा वीट आला. किती वर्ष? कोणाबद्दल म्हणतोय परमेश्वर? 40 वर्ष कोणासोबत होता देव? हा बोला बोला, कोणासोबत? केव्हा? जेव्हा देवाने त्यांना कुठून काढलं? मिस्र देशातून काढलं, गुलामीतून काढलं. आणि कुठे घेऊन जात होता देव? कनानकडे. बोला, कुठे घेऊन जात होता? कनानकडे. किती वर्ष लागले त्यांना? 40. मिस्र देश, कनान देश, मिस्र देश जो गुलामीमध्ये ते होते, आणि तिथून देवाचा आशीर्वाद ज्या देशावर होता कनान,
तिथं जे चालले होते इस्रायल लोक, तर त्या प्रवासाला किती काळ लागला? 40 वर्ष. बोला, किती काळ लागला? याचा अर्थ असा होतो की मिसर देशातून जेव्हा त्यांना बाहेर काढलं ना, तिथून देव त्यांच्या सोबत होता. तर कनान देशामध्ये पोहोचेपर्यंत परमेश्वराने एक क्षण सुद्धा त्यांना वेगळं सोडलं नाही. बायबल असं म्हणतं, जसा त्यांनी मिसर देश सोडला त्या क्षणापासून मेघस्तंभ हा दिवसा त्यांना त्या ठिकाणी मार्ग दाखवायचा आणि रात्रीच्या वेळेस अग्निस्तंभ त्यांना मार्ग दाखवायचा. बरोबर आहे ना? ओके. दुसरी गोष्ट, रोज सकाळी ते उठले ना, त्यांना स्वयंपाक बनवावा नव्हता लागत. तर बायबल असं म्हणतं, ते उठण्याच्या अगोदरच स्वर्गातून मान्ना पडायचा. बरोबर आहे? आणि तो मान्ना ते वेचायचे आणि त्याच्याने त्यांचं पोट भरायचं. याचा अर्थ असा होतो, त्या 40 वर्षामध्ये प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवस देव त्यांच्या सोबत होता. आमेन. देवाने त्यांना एक क्षण सुद्धा वेगळं सोडलं, एकटं सोडलं, त्यांची सगळी काळजी वाहिली. आमेन. नीट लक्ष द्या. बघायला गेलं तर हे 40 वर्ष इस्रायल लोकांसाठी सगळ्यात धन्यतेचे होते. कसं काय? कारण त्यांच्या सोबत कोण होता? देव. बोला, कोण होता? विचार करायसारखी गोष्ट आहे. वचन वाचा एक, आपण वचन वाचू एक. निर्गम याचा दुसरा अध्याय काढा बरं. निर्गम याचा दुसरा अध्याय, वचन 23 पासून पुढे वाचा. बराच काळ लोटल्यावर, आता नीट लक्ष द्या, जेव्हा इस्रायल लोक गुलामीमध्ये होते तेव्हाच हे वचन आहे. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. मिसर देशाचा राजा मेला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत. आता इस्रायल लोक त्रासामध्ये होते, गुलामीमध्ये होते, आक्रोश करत होते. पुढे, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. त्यांना खूप त्रास होता मिसर देशामध्ये, खूप सताव केला जात होता. पण बायबल असं म्हणतं, त्यांनी आरोळी केली आणि देवाने त्यांची आरोळी ऐकली. आमेन. याचा अर्थ काय होतो? तोपर्यंत देव त्यांना ऐकत नव्हता, देव त्यांना पाहत नव्हता, देवाचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. नीट लक्ष द्या. पण जेव्हा त्यांनी मनापासून आरोळी मारली, तर बायबल असं म्हणतं, त्यांना कोणी पाहिलं? देवाने पाहिलं. बोलत जा. मेलेले आहेत का सगळे? किती जण जिवंत आहेत? हात वर करून. हा, मला मेलेल्या लोकांसमोर प्रचार करायला आवडत नाही. मी कब्रस्तानात प्रचार करतोय का? मग कुठं करतोय? कुठं करतोय? देवाच्या मंदिरात. आमेन. मग कब्रस्तानात जर प्रचार करत असेल ना, तर काहीच बोलू नका. मग मी पण समजेल तुम्ही मेलेले आहात. पण जर तुम्ही देवाच्या मंदिरात बसलेले आहात ना, तर जिवंत समजा स्वतःला. म्हणून जेव्हा काही बोलेल तर उत्तर द्या. हालेलुया. समजतंय का? ओके. नीट लक्ष द्या. परत एकदा, मिसर देशामध्ये जेव्हा ते होते ना, तर ते त्रासामध्ये होते, गुलामीमध्ये होते, त्यांना छळलं जात होतं. आणि बायबल असं म्हणतं, त्यांनी आरोळी मारली, ओरडले, आकांत केला आणि त्यावेळेस कोणी त्यांना पाहिलं? देवाने. परत वाचा ते वचन. बराच काळ लोटला, मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी, वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. नीट लक्ष द्या. तोपर्यंत नव्हती पोहोचलेली. का? कारण ते हाकच मारत नव्हते देवाला. ते कधी परमेश्वराची प्रार्थनाच करत नव्हते. ते कधी देवाला सांगतच नव्हते की देवा, तू आम्हाला या गुलामीतून काढ. पण ज्या वेळेस त्यांनी मनापासून देवाला आरोळी मारली, बायबल असं म्हणतं, त्या त्रासाला ते कंटाळले आणि त्यांनी देवाला आरोळी मारली आणि देवाने ती ऐकली. पहिली गोष्ट, माझ्या पापाला मी कंटाळलो पाहिजे. पहिली गोष्ट की माझं जीवन जर पापामध्ये आहे ना, त्या घाणेरड्या जीवनाला मी कंटाळलो पाहिजे. जर मी माझ्या घाणेरड्या जीवनाला कंटाळत नाही, तर देव सुद्धा माझी प्रार्थना ऐकत नाही. समजते का मी काय सांगतोय? मी जेव्हा दारू पिऊन डुकरासारखा पडायचो ना, तर त्या दारू प्यायला मी कंटाळलो पाहिजे. त्या दारूच्या घाणेरड्या वासाला मी कंटाळलो पाहिजे. त्या दारूमुळे माझं शरीर खराब होतंय ना, या जीवनाला मी कंटाळलो पाहिजे. लोक मला बघून चिंतू करतायत ना, या माझ्या आत्माला मी कंटाळलो पाहिजे. माझ्या घराचं दुर्दशा होते ना, त्या दुर्दशाला मी कंटाळलो पाहिजे. मी स्वतःला मारतोय ना, या सगळ्या अवस्थेला मी कंटाळलो पाहिजे. जेव्हा मी कंटाळतो आणि हात मारतो ना, तेव्हा कोण उत्तर देतं? बोला बोला, कोण उत्तर देतं? पण जर समजा त्याच पापामध्ये मला जगायला आवडतं, त्या गटारीमध्ये मला लोळायला आवडतं, त्या घाणीमध्ये मला राहायला आवडतं, त्याच दुर्दशेमध्ये मला राहायला आवडतं, तर देव सुद्धा काही करू शकत नाही. समजते का मी काय सांगतो? हालेलुया. इस्रायल लोक अनेक वर्ष तिथं होते, पण ते कंटाळलेले नव्हते.
त्यांना आवडत होतं तिथे राहणं, पण जेव्हा त्रास व्हायला लागला, जेव्हा छळ व्हायला लागला, त्यावेळेस त्यांनी हाक मारली. कोणाला? देवाला. बोला कोणाला? आयुष्य जातं दारू पिऊन पिऊन, जेव्हा पोटातले आतड्या सडायला लागतात ना, तेव्हा कोण आठवतो? बोला, तेव्हा कोण आठवतो? आयुष्य जातं तंबाखू खाऊन, जेव्हा तोंड सडायला लागतं तेव्हा कोण आठवतो? देव. तोपर्यंत देव आठवतो का? मनुष्याचा हा स्वभाव आहे. तुम्हाला माहितीये, स्वतःचं शरीर स्वतः खराब करतो, आणि जेव्हा हे शरीर खराब व्हायला लागतं, त्रास व्हायला लागतो, जीव घाबरायला लागतो, सगळे अवयव सडायला लागतात, तेव्हा कोण आठवतो? बोला, तेव्हा कोण आठवतो? तरी बाकीच्यांना नाही आठवत, बाकी डुकरासारखेच मरतात तरी सुद्धा. मी तुम्हाला सांगतोय, पण ज्याला त्रास होतो ना, जो त्या परिस्थितीला कंटाळतो ना, ज्याला वाटतं की हे अशांतता नकोय मला, तो कोणाला हाक मारतो? तो कोणाला हाक मारतो? आणि त्याची प्रार्थना कोण ऐकतो? देव. हालेलुया. मी माझ्या परिस्थितीला कंटाळलेलो होतो आणि मी देवाला हाक मारली, देवाने माझी प्रार्थना. मी माझ्या पापाला कंटाळलेलो होतो आणि मी जेव्हा परमेश्वराला हाक मारली, तेव्हा परमेश्वराने माझी प्रार्थना. कंटाळलो पाहिजे आपण त्या जीवनाला, कंटाळलो पाहिजे आपण त्या परिस्थितीला. प्रियांनो, आपल्याला वैताग आला पाहिजे की काय हे माझं जीवन आहे, काय ही अशांतता माझ्या सोबत आहे, का मला शांतीची झोप लागत नाही, का माझा परिवार आशीर्वादित नाहीये, का माझ्या घरामध्ये प्रेम नाहीये, का माझ्या घरामध्ये आनंद नाहीये, का माझ्या शरीरामध्ये आरोग्य नाहीये. कंटाळलो पाहिजे. त्यावेळेस आवाज जो निघतो ना, तो कुठून निघतो? मनापासून. बोला, कुठून निघतो? आणि मग मनुष्य देवाला काय मारतो? आरोळी. हालेलुया. तोपर्यंत आरोळी मारच नाही. नीट लक्ष द्या. हे इस्रायल लोक अनेक वर्षांपासून मिस्रमध्ये होते, पण त्यांनी आरोळी नाही मारली. पण जेव्हा त्रास व्हायला लागला, जेव्हा छळ व्हायला लागला, जेव्हा त्यांना त्या ठिकाणी वेदना व्हायला लागल्या, बायबल म्हणतं त्यांनी काय केली? परमेश्वराला आरोळी मारली, आक्रोश केला. आणि मग बायबल म्हणतं देवाने त्यांची आरोळी ऐकली. बोला, परमेश्वराने त्यांची आरोळी. देव त्याचीच आरोळी ऐकतो ज्याला त्याच्यातून मोकळं व्हायचंय. आमेन. देव त्याचीच आरोळी ऐकतो ज्याला त्या पापापासून सुटायचंय. देव त्याचीच प्रार्थना ऐकतो ज्याला वाटतं की मी या घाणीतून निघावं. आमेन. बळजबरी कोणाला देव करत नाही. परमेश्वराची इच्छा आहे, तुला जगायचंय ना, तू आरोळी मार. तुला वाटतं ना तुला शांती पाहिजे, तू आरोळी मार. बळजबरी नाही करत परमेश्वर. लक्षात घ्या, ना स्वर्गात घ्यायची बळजबरी करत, ना नरकात जायची बळजबरी करत. सर्व देवाने तुमच्या आणि माझ्या हातात सोपून दिलेलं आहे. समजतंय का? बळजबरी कोणाला देव ओढून स्वर्गामध्ये घेऊन नाही जात, आणि बळजबरी कोणाला नरकात ढकलत बी नाही माझा परमेश्वर. देवाचं वचन म्हणतं, मरण आणि जीवन मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. कोणासमोर ठेवलंय? मग तुम्ही निवडा ना, तुम्हाला काय पाहिजे ते. तुम्ही निवडा तुम्हाला काय पाहिजे. जेव्हा मी देवाला निवडतो ना, मी जीवन निवडतो. पण जेव्हा मी जगातल्या गोष्टींना निवडतो, तेव्हा मी मरण निवडून घेतो. समजतंय का? समजतंय का? लहानपणापासून ख्रिस्ती परिवारात मी जन्मलेलो होतो, पण तुम्हाला माहितीये, जसा मी तरुण झालो ना, मी मरण निवडलेलं होतं. मी दारू निवडलेली होती, मी तंबाखू निवडलेली होती, मी गुटखा निवडलेला होता, मी सिगरेट निवडलेली होती, मरणाला निवडलेलं होतं मी. म्हणून माझा परिवार अशांत होता, माझं जीवन अशांत होतं, माझ्या जीवनामध्ये काहीच चांगलं नव्हतं. पण तुम्हाला माहितीये, माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस मी येशूला निवडलं, ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या आणि शांती माझ्या जीवनामध्ये आली. जीवन भेटलं मला. आमेन. पण तुम्हाला निवडावं लागतं. कोणाला निवडावं लागतं? आपल्याला. हालेलुया. बळजबरी नाहीये. लक्षात घ्या. जो हाक मारेल त्याला परमेश्वर काय देईल? तू मला हाक मार, मी तुला काय देईल? तुला हाकेचं उत्तर भेटत? तुला गरज नाही तर परमेश्वराला पण गरज. नीट लक्ष द्या. लोकांना असं वाटतं ना की देवाला आमची गरज आहे. नाही रे, तुझी काही गरज नाही परमेश्वराला. त्याच्याकडे ऑलरेडी स्वर्ग आहेत, अनेक स्वर्गदूत आहेत. लक्षात घ्या. हालेलुया. मोशे आहे तिथं, अब्राहम आहे तिथं, इसाक आहे तिथं, याकोब आहे तिथं. तुम्हाला माहिती, चांगले चांगले संदेश आहे तिथं. तू नाही गेला तर काही फरक पडणार नाहीये. लक्षात घ्या. परमेश्वराला तुमची गरज नाही, आपल्याला देवाची गरज आहे. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? आपल्याला परमेश्वराची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जर गरज असेल ना, तर काय मारावी लागेल? हाक. तर आरोळी मारावी लागेल. आणि मग परमेश्वर काय करेल? तुमची आरोळी. आणि जो हाक मारणार नाही त्याची आरोळी देव ऐकणार. पण त्याच्यासाठी तुम्ही आहात त्या परिस्थितीला, मला काय आला पाहिजे? कंटाळा आला पाहिजे. मला नकोय हे असं जीवन, नकोय मला अशी घाण, नकोय मला अशी परिस्थिती, नकोय मला. तुम्ही त्या परिस्थितीला कंटाळले पाहिजे. त्यावेळेस मनापासून आरोळी मारा देवाला की देवा मला या परिस्थितीतून काय कर? काढ. बोला, देवा मला या परिस्थितीतून काय कर? काढ.
समजतंय का? अनेक लोक पापात मरून जातात पण देवाला हाक मारत, अनेक लोक त्या घाणीत मरून जातात पण देवाला हाक मारत. पण नाश कोणाचा होतो? देवाला काही फरक पडला? देवाला काही त्रास झाला नाही? लक्षात घ्या, तुम्हालाच फरक पडणार आहे, आपल्यालाच फरक पडणार आहे. म्हणून जर आपण त्या परिस्थितीत असू ना, ही आपली जबाबदारी आहे की आपण देवाला काय मारावी? आरोळी. बोला, काय मारावी? इस्रायल लोकांनी देवाला काय मारली? आरोळी. आणि ती कोणी ऐकली? कोणी ऐकली? हालेलुया. आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. आमेन. आज परमेश्वर आपल्या सर्वांशी बोलत आहे आणि देवाची इच्छा आहे त्याची वाणी ऐका. हालेलुया. जर मनापासून आज त्याला हाक माराल ना तर देव तुमची प्रार्थना ऐकेल. आमेन. मनापासून त्याला आरोळी माराल ना आज देव तुम्हाला बंधनातून सोडवेल. मनापासून त्याला आरोळी माराल ना आज तुम्हाला परमेश्वर शांतीने भरेल. मनापासून आरोळी माराल ना तुमचं जीवन परमेश्वर बदलून टाकेल. हालेलुया. बोला येशू मसीह की. पण तयारी कोणाची पाहिजे? आपली. बोला, कोणाची पाहिजे? समजतंय ना? जोपर्यंत माझी तयारी नाही होत ना तोपर्यंत काय होऊ शकत? मला माझं मन बदललं पाहिजे. काय बदललं पाहिजे? एका माणसाने डुक्कर पाळलं होतं. काय पाळलं होतं? बोला, काय? त्याला छोटस डुकराचं पिल्लू भेटलं रस्त्यावर. त्याने घरी उचलून आणलं. त्याला खूप आवडलं. समजतं का? मग त्याने घरी आल्यानंतर त्या डुकराच्या पिल्लाची आंघोळ केली लक्ष साबणाने. कशाने? लक्ष साबणाने. काय केली? त्याची आंघोळ केली. त्याला एका प्लेटमध्ये चांगलं खायला दिलं. कोणाला? डुकराच्या पिल्लाला. खूप चांगलं खायला दिलं. मटण बिटन, बिर्याणी. त्या डुकराने पण मस्त खाल्लं. त्याला चांगलं स्वच्छ पाणी पण प्यायला दिलं. कोणाला? डुकराच्या पिल्लाला. त्याला सेंट मारला. काय मारला? डिओ पण मारला. आता डुकराचा वास कसा येतोय? चांगला. बोला, कसा येतोय? डुकराचं पिल्लू कसं दिसतंय? चांगलं ना. आणि काय खातंय ते आता? चांगलं. बोला, काय खातंय? चांगलं. आता नीट लक्ष द्या. त्या माणसाने काय केलं? रोज त्याची आंघोळ करायचा लक्ष साबणाने. रोज त्याला चांगलं खाऊ घालायचा. रोज त्याच्यावर डिओ मारायचा. समजतंय का? आणि खूप जीव लावायचा त्याच्यावर. मग ना त्या माणसाला वाटलं आता हे सुधारलं. कोण? डुकराचं पिल्लू. त्याला काय वाटलं? आता हे सुधारलं. मग काय झालं? 15 दिवसानंतर तो माणूस त्याला फिरायला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? डुकराच्या पिल्लाला. आता त्याला बांधलेलं नव्हतं. ते मोकळं त्याच्या मागे फिरत होतं कारण त्याला ते ओळखतं ना माणसाला. मग त्याच्या मागे मागे चालत होतं. नीट लक्ष द्या. ते माणूस पुढे जात होता आणि डुकराचं पिल्लू मागे चालत होतं. आता त्याला वाटलं हे आता बदललंय. हे डुकराचं पिल्लू काय झालंय? कारण किती दिवसापासून चांगल्या परिस्थितीत आहे? 15. आता बाई हे 100% बदललेलं. कारण चांगलं खातं, चांगलं पितं, चांगलं राहतं, रोज आंघोळ करतं, डिओ मारतं. समजतंय ना? आणि म्हणून ते बदललंय असं त्या माणसाला वाटलं. जेव्हा तो माणूस रस्त्याला जायला लागला, चालता 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 अचानक एक गटार लागली. काय लागली? बोला, काय लागली? गटार लागली. आणि जसा गटारीचा घाण वास आला डुकराला तो छान वाटला. डुकराला काय वाटलं? कारण ते काय? अरे बोला रे डुक्कर. बोला, ते काय? जसा त्या घाण वास गटारीत झाला ना डुकराला तो छान वाटला. ते डुकराचं पिल्लू गटारीत जाऊन लोळायला लागलं. कुठे जाऊन लोळायला लागलं? बोला, कुठे जाऊन लोळायला? त्या माणसाने डोक्याला हात लावला. 15 दिवस याला चांगली आंघोळ घातली, चांगलं खाऊ घातलं, सगळं काही चांगलं केलं तरी डुक्कर कुठे गेलं? अरे बोला, कुठे गेलं? कारण याला कोणता वास आवडतो? गटारीचा. मग परत त्याने विचार केला. आता 1 महिना. किती महिना? 1 महिना परत याला चांगलं ठेवलं. परत आपण प्रयोग करू. 1 महिना परत चांगलं खाऊ पिऊ घातलं. परत त्याला स्वच्छ ठेवलं. घराच्या बाहेर पण गेलं नाही. 1 महिन्यानंतर परत त्याला फिरायला गेलं. जसा फिरायला घेऊन गेला परत त्या गटारी जवळ आला. वास आला डुकराला. परत त्या गटारीत घुसला. बदललं का? बदललं का? मग आता त्या माणसाने विचार केला करू काय? हे तर गटार सोडत नाही. मग तो माणूस आहे ना त्याला डॉक्टरकडे घेऊन गेला. कोणाकडे घेऊन गेला? डुकरांच्या डॉक्टरकडे. मला कुठे? आणि मग त्याला म्हटलं की डॉक्टर साहेब काय करू याचं? मी याला सगळं चांगलं खाऊ घालतो, याची रोज आंघोळ घालतो, सगळ्या गोष्टी आहेत, पण जेव्हा गटारी जवळ जातो ना हे डुक्कर कुठं घुसतं? गटारीत. मला कुठं घुसतं? मग डॉक्टर काय बोलला त्याला माहिती का? त्याचं जे मन आहे ना, त्याचं हृदय, ते कोणाचं आहे? डुकराचं. बोला, कोणाचं आहे? जर तुला वाटतं ना की ह्या डुकराने बदलून जावं तर त्याचं हृदय बदलून टाक. त्याला अशा प्राण्याचं हृदय लाव की जो प्राणी स्वच्छ राहतो. हालेलुया. समजले का? डुकराचं हृदय काढून टाक आणि एका चांगल्या प्राण्याचं हृदय लाव की जो प्राणी स्वच्छ राहतो. मग बघ ते वाईट करणार नाही. जोपर्यंत डुकराचं हृदय ना त्याला वास तोच आवडेल गटारीचा. समजतंय का? तुम्हाला माहिती देव काय करतो? देव जर मला बदलायचं असेल ना तर देव माझं हृदय बदलतो.
हालेलुया. माझे विचार बदलतो, माझं मन बदलून टाकतो. आमेन. पहिले मला दारूचा वास आवडायचा, आता किळस येते. पहिले तंबाखूचा वास आवडायचा, आता किळस येते. पहिले सिगरेटचा वास आवडायचा, आता किळस येते. का? कारण देवाने काय बदलून टाकलं? मला काय बदलून टाकलं? ऑपरेशन केलं का? पैसा लागला का? पैसे दिले का डॉक्टरला? ट्रीटमेंट घेतली का? मी फुक्कड भेटलं. मला कसं भेटलं? जगामध्ये जा डॉक्टरांना म्हणा मला हृदय बदलायचंय, लाखो रुपये सांगतील. किती रुपये सांगतील? तरी गॅरंटी देणार? एक टाका दिला नाही परमेश्वराने. एक टाका पडला का? थोडं कट झालं का? जसं आहे तसंच आहे, पण आतले आत हृदय बदलून टाकलं. हालेलुया. फुकट माझं हृदय बदलून टाकलं. आमेन. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का? माझं जीवन बदलून गेलं. मला काय झालं? माणूस तोच आहे ना, माणूस तोच आहे की नाही, पण काय झालं? काय बदललं? हृदय. मला काय बदललं? तोच परमेश्वर तुमचं हृदय बदलेल. आमेन. तोच परमेश्वर तुमचं काय बदलेल? फक्त तू काय कर? आरोळी मार. मला काय कर? कोणाला आरोळी मार? देवाला. काय आरोळी मार? की देवा माझ्यावर दया कर. हालेलुया. जेव्हा मनापासून देवाला आरोळी माराल ना, तो परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल आणि तो तुमचं मन बदलून टाकेल. हालेलुया. समजतंय का? पण मी माझ्या परिस्थितीला काय झालो पाहिजे? कंटाळलो पाहिजे की नकोय मला हे जीवन. आणि मग देवाला आरोळी मारा. 100% परमेश्वर तुमचं जीवन बदलेल. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देतो. माझा हा वचनाचा विषय नव्हता, पण देवाचा आत्मा चालवत आहे. आमेन. कारण कोणाला तरी गरज, आज कोणाचं तरी ऑपरेशन होणार, कोणाचं तरी हृदय बदललं जाणार, कोणाला तरी नवीन दिशा भेटणार, कोणीतरी बंधनातून मोकळं होणार, कारण परमेश्वर बोलतोय. आमेन. देवाला कोणाची तरी काळजी, कोणाचा तरी नाश नाही व्हावा ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. शहरात काल आहे तो ऐकू. आमेन. याचं ऑपरेशन आहे ज्याला पैसा लागत नाही, जो माझा परमेश्वर बसल्या जागी करून टाकतो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती का? इस्रायल लोकांनी जेव्हा आरोळी मारली त्यांच्या त्रासामुळे, दुःखामुळे, छळामुळे, बायबल असं म्हणतं परमेश्वराने त्यांच्याकडे काय दिलं? लक्ष दिलं. बोला काय दिलं? लक्ष दिलं. आता पुढे वाचा. देवाने त्यांचा आकांत ऐकला, तेव्हा अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला स्मरण झाले. आता नीट लक्ष द्या. परमेश्वराला त्यांनी प्रार्थना केली, आरोळी मारली, म्हणून देवाने त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांची प्रार्थना ऐकली. आमेन. देवाने बळजबरी केलं का त्यांच्यावर? नाही की चला व यांना बळजबरी मिस्रातून काढेल आणि कनानमध्ये. नाही. मिस्री लोक, इस्रायल लोकांनी हाक मारली होती. कोणाला? देवाला. इस्रायल लोक रडत होते, आरोळी मारत होते परमेश्वराला, आणि ती कोणी ऐकली? देवाने. आमेन. बळजबरी नाही करत माझा प्रभू कोणावर. लक्षात घ्या. देवाला माहिती पहिले तुझं मन तयार झालं पाहिजे, पहिले तू मला आरोळी मारली पाहिजे, तू मला हाक मारली पाहिजे. हालेलुया. तर कोण ऐकतो? देव ऐकतो. लक्षात घ्या. इस्रायल लोकांना बळजबरी घेऊन नव्हता चालला माझा परमेश्वर. ते रडत होते, ते आरोळी मारत होते, ते प्रार्थना करत होते. मग ती प्रार्थना देवाने ऐकली आणि मग परमेश्वराने त्यांना कुठून काढलं? मिस्रातून. बोलायचा कुठून काढलं? मिस्रातून काढलं, गुलामीतून काढलं, त्रासातून काढलं, छळातून काढलं. ते लोक पिळत होते ना, त्याच्यातून काढलं. आमेन. आता देव त्यांना कुठे घेऊन चाललाय? कनानमध्ये. मला कुठे घेऊन चाललाय? तुम्हाला माहिती का? देवाला काळजी होती. 40 वर्ष यांना कुठं जायचंय? किती वर्ष लागतील? 40. मी एक दिवस सुद्धा यांना एकटं सोडणार. तुम्हाला माहिती इस्रायल लोकांच्या जीवनातला सगळ्यात चांगला प्रसंग कोणता होता? ते 40 वर्ष. की त्या 40 वर्षामध्ये प्रत्येक क्षणी देव त्यांच्या सोबत होता. मागावं नव्हतं लागत, देत होता. हालेलुया. कळतंय का? तुम्हाला माहिती का किती मोठी धन्यता आहे? त्यांनी मानना मागितला होता का? कोणी दिलं? देवाने. लाल समुद्राचे 2 भाग कर असं मागितलं होतं का? कोणी केलं? देवाने. आम्हाला मेघस्तंभ पाहिजे सावलीसाठी मागितला होता का? कोणी दिला? रात्री उजेडासाठी अग्निस्तंभ पाहिजे मागितला होता का? कोणी दिला? खडकातून पाणी काढ सांगितलं, मागितलं होतं का? कोणी दिलं? आमचे कपडे फाटू देऊ नको प्रार्थना केली होती का? नाही. कोणी फाटू नाही दिले? आम्हाला आजारी पडू देऊ नको अशी प्रार्थना होती का? कोणी आजारी पडू नाही दिलं? देवाने. सगळ्या गोष्टी बिना मागताच भेटत होत्या. आमेन. कारण 40 वर्ष त्यांच्यासोबत कोण होतं? एक क्षण सुद्धा देवाची दृष्टी त्यांच्यापासून हल्ली नाही. हालेलुया. सकाळ संध्याकाळ इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत
व तो डुलकी सुद्धा घेत प्रत्येक क्षणी रात्र देवाची नजर त्यांच्यावर होती. आमेन. तो नजर तशीच देवाची नजर रात्र इस्रायलावर होती. आमेन. आणि मग 40 वर्ष परमेश्वर त्यांच्या सोबत चालत होता. आमेन. आता इस्रायल लोकांच्या हातामध्ये ना संधी होती. बोला काय होती? की ह्या 40 वर्षामध्ये आम्ही देवाला खुश करू. काय करू? या 40 वर्षामध्ये देवाचं मन आम्ही जिंकून घेऊ. या 40 वर्षामध्ये देवाला आम्ही प्रसन्न करू. या 40 वर्षामध्ये देवाची आम्ही महिमा करू. या 40 वर्षामध्ये देवाची आम्ही सेवा करू. पण तुम्हाला माहितीये या 40 वर्षामध्ये तसं काहीच झालं नाही. या 40 वर्षामध्ये इस्रायल लोक असे वागले की देवाला वीट आला त्यांचा. काय आला? वाचा तेच वचन आता परत इब्री लोकास पत्र सॉरी स्तोत्र संहिता 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. त्या पिढीचा मला काय आला? वीट आला. अरे देवाला खुश करायला पाहिजे होतं ना तुम्ही. देवाला प्रसन्न करायला पाहिजे होतं ना तुम्ही. देवाची सेवा करायला पाहिजे होतं ना तुम्ही. कारण तुमच्यासोबत कोण होता? किती वर्ष? पण बायबल म्हणतो, देव काय म्हणतो? 40 वर्ष या लोकांचा मला काय आला? वीट आला. वीट येणं कशाला म्हणतात? वीट येणं कशाला म्हणतात? हिंदी बायबल आहे कोणाकडे? वाचा हिंदी. 40 वर्ष तक मैं उस पीढ़ी के लोगों से रूठा रहा. 40 साल तक मैं उन पीढ़ी के लोगों से रूठा रहा. म्हणजे काय? मला त्याच्याबद्दल रूठा रहा पेक्षा वीट येणं डेंजर शब्द आहे. रूठा रहा याचा अर्थ काय होतो माहिती का? मला रुसवा कशाला म्हणतात? राग किंवा रुसवा. पण तुम्हाला वीट कशाला म्हणतात? वीट येणं म्हणजे काय? चीड येणं. बोला काय? चीड. एखाद्या व्यक्तीची काय येणं? चीड येणं. त्याला म्हणतात वीट येणं. की देव जेव्हा त्यांना पाहायचा ना, देवाला वीट यायचा त्यांचा. काय यायचा? की हे खरंच माझे लोक आहेत का? हे खरंच ख्रिस्ती लोक आहेत का? हे खरंच विश्वासी लोक आहेत का? हे तेच लोक आहेत का ज्यांना मी काढलं? हे तेच लोक आहेत का ज्यांच्यासाठी मी लाल समुद्र दुभागला? हे तेच लोक आहेत का ज्यांना मी मान्ना खाऊ घालतो? हे तेच लोक आहेत का ज्यांना मी कनानमध्ये घेऊन चाललोय? जेव्हा देव त्यांची तोंड पाहायचं ना, देवाला काय यायचं? वीट. बोला काय यायचं? वीट. लक्ष द्या. काय वाटतं प्रियांनो? आज सुद्धा ख्रिस्ती लोकांना जेव्हा देव पाहतो तर देव आपल्याला पाहून खुश होतो का देवाला आपला वीट येतो? स्वतःला विचारा ही गोष्ट. मी काय जगतोय? मी काय वागतोय की मला पाहून परमेश्वर खुश होतो का त्याला वीट येतो मला पाहून? समजतंय का? मी आराधना करणारा असेल, मी प्रार्थना करणारा असेल, मी वचन वाचणारा असेल, मी वचन पाळणारा असेल, मी त्याची सेवा करणारा असेल, खुश होईल माझा प्रभू तुम्हाला पाहून. पण मी नुसता चर्चला येतो, बाहेर जाऊन लबाड्या करतो, खोटं बोलतो, शिव्या देतो, भांडण करतो, व्यभिचार करतो, दारू पितो, तंबाखू खातो, घाणेरड्या गोष्टी करतो. अरे तुझा धोवाण जेव्हा देव पाहतो ना, देवाला वीट येतो. तुझा काय येतो? किळासाठी माझ्या परमेश्वराला तुझं तोंड पाहून. समजतंय का? कुत्र सुद्धा जात नाही पिलेल्याच्या जवळ. कोण? कुत्र. त्याला सुद्धा करतो हा काय? पिलेला आहे. देव होईल का तुमच्या जवळ? देवाला काय येतो? वीट. लाज वाटायला पाहिजे देवाजवळ येताना. कोणत्या तोंडाने परमेश्वराला तोंड दाखवतायत तुम्ही? जेव्हा तुमचं तोंड परमेश्वर पाहतो ना, देवाला काय येतो? तुमचा वीट येतो. चिड येते परमेश्वराला. चिडवतायत तुम्ही देवाला? चिडवतायत परमेश्वराला? बघ मी नाही घाबरत तुला. लक्षात घ्या, तो जिवंत परमेश्वर आहे. आमेन. 40 वर्षाच्या लोकांचा वीट आला ना, त्यांना कनान पाहू दिला? कनान मध्ये जाऊ दिलं? सगळे तिथंच मारले देवाने. त्या रानामध्येच त्यांचा काय झाला? नाश. कारण देवाला त्यांचा काय आलेला होता? वीट. तुम्ही चर्च मध्ये येतात, तुम्ही बाप्तिस्मा घेतला, तुम्ही विश्वास ठेवला, स्वप्न बघणं बंद करा की मी स्वर्गातच जाईल. या काळामध्ये असे जगा की देवाला तुम्हाला पाहून खुशी होईल, आनंद होईल, प्रसन्नता वाटेल. जर वीट येत असेल ना, इथंच नाश करेल. कुठं नाश करेल? जसं इस्रायल लोकांचा कुठे गेला? रानातच. बोला कुठे गेला? त्या 40 वर्षातच ते संपले. समजतंय का? कनान देश त्यांना भेटला? कनान मध्ये प्रवेश झाला? मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या,
तुम्ही बाप्तिस्मा जिथून घेतला ना, तुम्ही मिस्रातून निघाले. कुठून निघाले? तुम्ही जेव्हा येशूवर विश्वास ठेवला ना, तुम्ही कुठून निघाले? कोणी काढलं? गुलामीतून कोणी काढलं? पापातून कोणी काढलं? व्यसनातून कोणी काढलं? सर्व अशुद्धतेतून कोणी काढलं? आणि आता आपण कुठे चाललोय? कनान म्हणजे काय? स्वर्ग. बोला, कनान म्हणजे काय? आता किती वर्ष लागतील माहितीये का? माहितीये का? इस्रायल लोकांकडे 40 वर्ष होते, आपल्याकडे आहेत 40 वर्ष. अर्ध तर गेलं आपलं, अर्धे ओव्हर संपले आहेत. समजतंय का? आता अर्धीच मॅच बाकी आहे ना. आणि आता 2020 चालू आहे. पहिले किती ओव्हरची मॅच असायची? 50. पहिले किती ओव्हरची असायची? 50. आता त्यांनी पण 20 करून टाकली. तसंच आता माणसाचं जीवन सुद्धा जास्त राहिलेलं. पहिले 50 ओव्हरची होती, आता काय झाली? 2020 आहे आपली. पण कधी काय होईल याची गॅरंटी नाही. समजतंय का? आपल्या ओव्हर कधी संपतील याची गॅरंटी. अर्धे लाकडं मसनात गेलेले ऑलरेडी. समजतंय का? आता थोडेसेच राहिलेले. एक पाय आपला कबरेत आहे आणि एक पाय जमिनीवर आहे. समजतंय का? वेळ आहे का आपल्याकडं? टाइम आहे का उरलेला? मग आता कोण पाहिजे आपल्याला? अरे बोला ना, कोण पाहिजे? समजतंय का? इस्रायल लोकांकडे किती वर्ष होते? आपल्याकडे आहे 40 वर्ष. मग तुम्ही कसे वागतायत आज देवाशी? आज आपण देवाशी कसं वागतोय? त्याला खुश करतोय का त्याला भीट आणतोय? देवाला आवडणारं जीवन जगतोय का त्याला खेळ चालणारं जीवन जगतोय? स्वतःला विचारा. हालेलुया. मी तुम्हाला एकच प्रश्न करतो, तुम्ही जर स्वतःशी खुश असाल ना, तर म्हणायचं की देव माझ्याशी खुश असेल. आमेन. पिणारा व्यक्ती स्वतःशी पण खुश राहत नाही. पितो तेव्हा त्याला लई भारी वाटतं, राजा झाल्यासारखं. आणि जेव्हा उतरते ना, तेव्हा डोकं जड होतं. मग त्याला असं वाटतं, काय करू काय करू काय करू. नरक यातना भोगतो तो जिवंतपणे. केव्हा? बोला बोला, केव्हा? पोटामध्ये जळजळ व्हायला लागते, आग व्हायला लागते. माहितीये ना, मी प्यायलेलं म्हणून सांगतोय ना. समजतंय का? दारू प्यायचो ना मी पण त्या पापामध्ये होतो ना. अरे तुम्ही तर काहीच नसाल, मी तुमच्यापेक्षा टुक्कार होतो आणि गेलेली केस होतो ना. पण देवाने मला तिथून काढलंय. हालेलुया. समजतंय का? मला परमेश्वरने तिथून उचललंय ना, म्हणून मी सांगतोय ना या गोष्टी. मी संपण्यात होतो, मी संपलो असतो, पण माझ्या देवाने माझ्यावर दया केली. हालेलुया. का? कारण मी त्याला काय मारली? आरोळी. बोला, काय मारली? योग्य वेळी आरोळी मारा, नाही तर आवाजच निघणार नाही नंतर. समजतंय का? कुठून अरे पहिले तर खूप चांगला आवाज होता तुझा, आता काय झालं? आता आतड्या सडल्या, आता आवाज पण निघत. मग आता आतड्या चांगल्या आहेत ना, तर देवाला काय मार, म्हणजे तुझा आवाज निघेल. एक वेळ अशी ना की आवाज पण निघणार, आणि मग काय करशील? आताच आवाज निघतोय ना, तर आता ओरड, आरोळी मार परमेश्वराकडे, की जेणेकरून देव तुझी प्रार्थना ऐकेल. हालेलुया. माझ्या आतड्या चांगल्या होत्या म्हणून आतडीपासून प्रार्थना केली. आमेन. आणि ती देवाने ऐकली. तुमच्या 50% डॅमेज झालेले आहेत, आवाज कमी निघेल. समजतंय का? त्या 50% ज्या जिवंत आहेत ना, त्याच्यातून आरोळी मारा, नाही तर तो पण जाईल कामातून. मग नंतर आरोळी निघणार, नुसती हवा निघेल तोंडातून. काय निघेल? आवाज निघणार. नुसती काय निघेल? कराल नुसते. मग देव काय हवेतून तुम्हाला ऐकेल? नाही. म्हणून आरोळी मारा. काय मारा? जोपर्यंत आतड्या चांगल्यात ना, आतड्यांमधून काय मारा? लई खुश होतात प्युअर. आतड्या सडतील ना, तेव्हा तुमची गंमत बघायची. यांच्यासाठी ना आतड्या सडल्यावर प्रार्थना नाही करायची. यांना म्हणायचं तू आरोळी मार. आता लई तुला खाज होती ना दारू प्यायची, आता तूच आरोळी मार. समजतंय का? हे मी पण होतो ना तसा, म्हणून मी सांगतोय, लक्षात घ्या. माझ्या देवाला हलक्यात घ्यायचं नाही. गरज त्याला नाही, गरज कोणाला आहे? आपल्याला आहे. आमेन. देव मला पाहिजे, शांती मला पाहिजे, आरोग्य मला पाहिजे, आशीर्वाद मला पाहिजे, परिवार माझा आशीर्वादित मला पाहिजे. आमेन. स्वर्ग कोणाला पाहिजे? मला पाहिजे. आमेन. चाललो कुठे आपण? स्वर्गाकडे. मला चाललो कुठे आपण? स्वर्गाकडे. आमेन. आणि किती वर्षे आपल्याला माहिती नाही. मग ह्या वर्षामध्ये आपण देवाला खुश करतो का वीट आणतो? स्वतःला प्रश्न करा. बोला, कोणाला प्रश्न करा? काय देव माझ्या चेहऱ्याकडे पाहून खुश होतोय का देवाला माझ्या चेहऱ्याकडे पाहून राग येतोय, वीट येतोय? हा स्वतःला प्रश्न करा. प्रियांनो, त्या देवाची परीक्षा पाहू
नका, कारण त्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे. आमेन. हालेलुया. किंमत नाही माहिती स्वतःची. काय नाही माहिती? किंमत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. एक बाटली रक्त जर जेव्हा आपण भरवायला जातो ना, पैसे घेतात डॉक्टर. काय घेतात? समजतंय का? एक दात तुटला ना 5,000 घेतात. किती? देवाने कसे दिले? फुकट. किती दिले? 32. किती दिले? 32 गुणिले 5 करा. किती होतात? किती होतात? कोण आहे मुली? सांगा ग पटकन, गणित करा. 32 गुणिले 5 करा पटकन. किती होतात? मोठ्याने बोला. 37. काही पण नका सांगू. गुणिले सांगतोय मी, अधिक नाही म्हणते. इंटू किती? 1,60,000. किती? 32 गुणिले 5,000 1,60,000 होतात. 1,60,000ची काय नुसते दात देवाने कसे दिले? फुकट. म्हणून किंमत. तंबाखू खाऊन खाऊन सडवतायत ते, कारण कसे भेटलेत. आणि डॉक्टर कसा देतो? विकत. बोला कसा देतो? मग त्याला पडू देत, त्याला बरोबर घासत राहतात, कारण तो कसा घेतलाय? विकत. मग त्या दाताला नाही पडू देत, कारण तो विकत भेटतो ना. चष्मा सांभाळून ठेवतात, डोळे फुटले तरी चष्म्याला पाकिटात ठेवाल, फुटायला नको. डोळे सांभाळले असते तर चष्म्याची गरज पडली असती का? मग काय सांभाळायला पाहिजे होतं? डोळे. पण डोळे कसे भेटतात? फुकट. आणि चष्मा. म्हणून आपण काय सांभाळतो? ही तर परिस्थिती माणसाची. देवाने दिलेल्या गोष्टीची किंमत, डॉक्टरने दिलेल्या गोष्टीची किंमत आहे. डॉक्टर 2,000ला देतो ना चष्मा, म्हणून त्याची काय आहे? आणि देवाने फुकट काय दिले? त्याची किंमत नाही. ऑपरेशन करायला जा डॉक्टर ना, ते वरचा पडदा काढतो, पडदा 25,000 घेतो. किती? 25,000. डोळे बी आपले, पडदा बी आपला. तो पडदा तोच ठेवून घेतो. आपला पडदा तोच ठेवून घेतो आणि त्याच पडद्याचे आपल्याकडून काय मागतो? किती? 25,000 द्या. आपण देतो. देवाने फुकट दिले, त्याची काळजी नाही, त्याची किंमत नाही. पण डॉक्टर विकत देतो ना, मग आपल्याला परवडतं ते. मग ड्रॉप टाकतात डोळ्यात. काय टाकतात? ऑपरेशन झाल्यावर कोणता चष्मा घालतात? कोणता चष्मा? काळा चष्मा ना. काळा चष्मा घालून घेतात. का बरं? का बरं? काळजी. काळजी डोळ्यांची नाही राहत, ऑपरेशनची. काळजी कसली असती? 50,000 घातले. किती? 50,000. कोणासाठी? डोळ्यांसाठी. आणि मग आपल्याला सुस्त काय घ्यायची? कारण किती पैसे दिले? 50,000. मग काळा चष्मा घालून. रात्री पण बसतात काळा चष्मा घालून. हीच काळजी चांगली डोळे असताना घेतली असती ना, तर ऑपरेशनची वेळ आली असती का? नाही. पण आम्ही ती करत नाही. रात्री पण काळा चष्मा घालून करतील. 50,000 लागले, मग बुद्धी आली. फुकट मध्ये आम्हाला कळत नाही. देवाने शरीर इतकं सुंदर दिलंय ना, करोडोंची प्रॉपर्टी दिली, पण आपल्याला त्याची किंमत नाहीये. 10 रुपयाच्या बाटलीसाठी लाखोंच्या आतड्या चढवतो आपण. कितींच्या? 10 रुपयाची तंबाखूची पुडी, त्याच्यासाठी हे अनमोल तोड चढवतो आपण. समजते का मी काय सांगतोय? किंमत नाहीये आपल्याला. त्या 10-15 हजाराच्या मोबाईल साठी हे लाखोंचे डोळे आपण खराब करतोय. त्या 25,000च्या टीव्ही साठी हे डोळे आपण खराब करतोय. तुम्हाला माहिती, मनुष्याला किंमत नाहीये या गोष्टीची, पण देवाला आहे. बोला देवाला. म्हणून तो काळजी करतोय. आमेन. म्हणून तो लगेच तुमची प्रार्थना ऐकतो, म्हणून तो लगेच तुमची आरोळी ऐकतो. पण त्याची इच्छा आहे की तुम्ही आरोळी मारा. बोला तुम्ही काय करा? इस्रायल लोकांसाठी. आमेन. इस्रायल लोक जात होते, 40 वर्ष लागले, पण त्या 40 वर्षामध्ये तुम्हाला माहिती, देव त्यांच्या सोबत होता. देव त्यांच्या सोबत राहायचा, देव त्यांना बघायचा, देव त्यांच्याशी बोलायचा, देव त्यांना खायला द्यायचा, देव त्यांना प्यायला द्यायचा, देव त्यांची सगळी काळजी व्हायचा. पण या लोकांनी देवाला खुश ठेवलं. काय केलं? देवाला विटा. बोला देवाला काय आणला? विटा. आज सुद्धा अनेक विश्वासी लोक तेच करतायत. बाप्तिस्मा घेतलाय, विश्वास ठेवलाय, चर्चला पण येत आहेत, अनेक वर्ष पण झाले, पण तुम्हाला माहिती, चाललो स्वर्गाकडे. पण ह्या रस्त्यात जर तुम्ही देवाशी चांगले नाही वागले ना,
तर देवाला काय येईल आपला? आणि ज्यांचा बीट येतो त्याला कनानमध्ये जाऊ देत नाही, त्याला स्वर्गामध्ये भेटत जाऊ देत नाही. या रस्त्यात तुम्ही काय वागतायत ना देवाशी, हे फार महत्वाचं आहे. आमेन. समजतंय का? नीट लक्ष द्या. इस्रायल लोकांना कळतच नव्हतं नेमकं की जो परमेश्वर आमच्या सोबत आहे ना त्याच्याशी आम्ही कसं वागायचं, त्याच्याशी आम्ही कसं राहायचं. आणि मी विश्वास ठेवतो की आज, उद्या आणि परवा देव आपल्याला ते शिकवेल की आपण देवाशी कसं राहायचं आणि कसं वागायचं. कारण जर आपण चुकीचं वागलो ना, चर्चमध्ये येऊन बी फायदा, बाप्तिस्मा घेऊन बी फायदा, गाणे म्हणून सुद्धा फायदा. तुम्ही असे वागा की त्या वागण्याचा मला फायदा झाला पाहिजे. मी कुठे गेलो पाहिजे? स्वर्गात. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले. इस्रायल लोक निघाले ना तेव्हा लाखोच्या संख्येने होते. कितीच्या संख्येने होते? त्या पिढीमधून फक्त 2 लोक गेले. किती लोक गेले? कोण? यहोशुवा आणि कालेब. बाकी सगळी पिढी गेली तिथं, नवीन पिढी गेली नंतर. पण जुनी पिढी जी होती ना लाखोंच्या संख्येमध्ये होती. पण तुम्हाला माहितीये कनानमध्ये फक्त 2 लोक गेले. किती लोक? कारण बोलावलेले पुष्कळ आहेत. बोलावलेले आणि निवडलेले किती होते? 2. यहोशुवा आणि कालेब जे कुठे गेले? कनानमध्ये. लक्षात घ्या, आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. गर्दी खूप आहे, हो गर्दी खूप आहे, पण तिथं किती जातील ते महत्वाचं आहे ना. समजतंय का? स्वर्गापर्यंत किती लोक पोहोचतील हे महत्वाचं आहे. आपण काय वागतोय देवाशी? तुम्ही कसं वागताय परमेश्वराशी या प्रवासामध्ये? आपण देवासोबत आपलं नातं काय? देवाला आपण काय समजतोय? परमेश्वराला आपण काय आदर देतोय? परमेश्वराला आपण काय मान देतोय? परमेश्वराचा आपण किती भय बाळगतोय हे या प्रवासात कळतं. हालेलुया. म्हणून देवाने घाई नाही केली त्यांना कुठे नेण्याची? कनानमध्ये नेण्याची. घाई केली का? तुम्हाला माहिती कनान किती दिवसाचा रस्ता होता? नाही, 11. किती? फक्त 11 दिवस लागणार होते. कुठे जायला? कनानमध्ये. 11 दिवसात मिस्रापासून कुठे पोहोचले असते ते? कनानमध्ये. पण देवाने किती वर्ष लागली? घाई नाही करत परमेश्वर. समजते का? अति घाई संकटात नाही. हायवेवर वाचतात ना रस्त्यावर काय लिहिलेलं असतं? अति घाई संकटात नाही. देव कधीच घाई करत? दान देण्याची घाई करत, सेवा देण्याची घाई करत, आत्मा देण्याची घाई करत नाही. देव सगळं ना संयमाने करतो. आमेन. इस्रायल लोकांना कनानमध्ये नेण्याची घाई नाही केली. 40 वर्ष फिरवलं. किती वर्ष फिरवलं? कारण देव पारखत होता. बोला, देव काय करत होता? मग एवढं सोपं आहे का मी आज विश्वास ठेवला लगेच चाललो स्वर्गात? नाही. ज्याच्याकडे संधी नाही त्याचं ठीक आहे, पण आपण जपतोय ना. चोराकडे काय नव्हती? संधी होती का? एक दिवस राहिला होता का? काही तास राहिले होते का? काही त्याला काय माहिती नाही कोणत्या क्षणी जीव जाईल हे चोराला माहिती नव्हतं. म्हणून देवाने त्याला त्याच दिवशी कुठे नेलं? स्वर्गात. मला कुठे नेलं? पण तुम्ही आज मरायला टेकाल प्रार्थना करा, देव तुम्हाला पण घेऊन जाईल. ज्यांची आज मरायची इच्छा असेल ना, विश्वास ठेवा आणि मरून जा लगेच. कुठे जाल? पण जर जगायचं असेल ना तर त्याला खुश करावं लागेल. कळतंय का? ज्यांना वाटतं ना मी चोरासारखं स्वर्गात जावं त्यांनी लगेच मरा, तर तुम्ही सेफ आहात. आमेन. पण जर जगत असाल ना सगळ्यात जास्त अनसेफ आहात, सगळ्यात जास्त असुरक्षित. का? कारण जगातच पाप होत, जगतानाच पाप होत. समजतंय का? आता चोराकडे चान्स होता का नंतर पाप करण्याचा? एक चोरी करू शकत होता का तो? लबाडी करू शकणार होता का? कोणाला लुटू शकणार होता का? काही संबंध नाही ना. आता शेवटचा क्षण आहे ना, मरणार आहे असा पण आणि तसा पण. तरी तो दुसरा चोर म्हणतो मला वाचव. त्याला अजून चोऱ्या करायच्या बाकी होत्या, त्यांनी काही घरं पाहून ठेवले असतील की इथून जर सुटलो तर अजून 2 एक घरं लुटता येतील, किंवा माझा पैसा जिथं लपवून ठेवलेला आहे त्याचा काहीतरी करता येईल मला. बरोबर आहे की नाही? म्हणून तो दुसरा पहिला चोर जो होता तो म्हणायचा मला सोडव, स्वतःला पण वाचव आणि मला पण वाचव. प्रभूला माहिती होतं याला जर सोडलं तर हा परत काय करेल? अरे बोला ना, काय करेल? माहिती ना देवाला. बऱ्याचदा प्रभूने त्याच्याकडे लक्ष दिलं का? त्या चोराशी बोलला का प्रभू? पहिल्या चोराशी काहीच नाही बोलला प्रभूने. का? कारण प्रभूला माहिती होतं याचा उद्देश काय, हा का बरं मागतोय. तुमचा उद्देश देवाला माहिती असतो. आमेन. बऱ्याचदा आपण मागतो देवाकडे पण देव देत नाही, कारण देवाला माहिती याला आता बरं केलं ना हा परत प्यायला लागेल, मग त्याच्यापेक्षा मग असाच. समजतंय का? देवाला माहिती असतं कोण बदलेल आणि देवाला माहिती असतं कोण बदलणार नाही. म्हणून तो चोर जो आहे ना, देवाला माहिती होतं याला जर सोडून दिलं ना हा परत काय मग करेल? चोऱ्या मारा करेल. याला वाचून काय फायदा? पण दुसरा चोर जो होता ना तो म्हणतो प्रभू मला वाचूच नको, मी तर मरणार आहे, मला आता जगायचं
नाही, पण मला जगायचं ना तुझ्यासोबत. मला कोणासोबत? कोणासोबत? त्याने जगातलं जीवन नाही मागितलं ना, त्याने कोणासोबतचं जीवन मागितलं? येशू सोबत. आणि येशूने ती लगेच देऊन टाकली. आमेन. मरायला तयार होताना जीवन भेटून गेलं. आमेन. स्वर्ग भेटून गेलं. हालेलुया. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. तुम्हाला माहिती का, सगळ्यात सुरक्षित देवाच्या हातामध्ये आपण. कुठे? देवाच्या हातामध्ये. जगामध्ये नाही, जगामध्ये नाही. जगामध्ये चालत असताना किती वर्ष लागतील स्वर्गापर्यंत जायला हे आपल्याला माहिती नाहीये. मग प्रत्येक दिवस त्या देवाला खुश करा. काय करा? बोला काय करा? आणि मीठ जर आणलं ना, रस्त्यातच नाश होईल. स्वर्गापर्यंत जाणार रस्त्यातच नाश होईल. कोणासारखं? इस्रायल लोकांसारखं. बोला कोणासारखं? आता तुम्ही ठरवायचं, आपण ठरवायचं की मी ह्या जीवनामध्ये देवाला खुश करायचं का देवाला वीट आणायचं. समजतंय का? वीट कसा आहे तो देवाला माहिती का? देव समोर असतो तरी आपण त्याचं ऐकत. इस्रायल लोकांसमोर देव होता तरी ते ऐकायचे, त्यांना मनाला पटेल तेच करत होते. म्हणून देवाला त्यांचा काय आला? वीट. स्वर्गाचा मान्ना खात होते. बोला कुठला मान्ना खात होते? कुठली भाकर खात होते? जी भाकर कोण खातं? देवदूत. बोला कोण खातं? बायबल म्हणतं की देवदूतांचं अन्न मी तुम्हाला चारलं. कोणाचं अन्न चारलं? किती अद्भुत आहे. आमेन. समजतंय का? शहरामध्ये जर गेलं ना, तो ऑनलाईन मागवतात जेवणाचं. बरोबर आहे की नाही? डॉमिनोज मधून पिझ्झा मागवतात आणि खुश होऊन जातात की अरे बापरे डॉमिनोज मधून पिझ्झा आला. खूप आनंदाने खातात. खरं की नाही? शहरामध्ये जा, मुंबईमध्ये जा, पुण्यामध्ये जा, 5 स्टार हॉटेल असते ना, 5 स्टार हॉटेल. हा, 500ला चहा भेटतो. कितीला? 30 पत्ती 30 साखर जी आपण खातो. फक्त आपण पितो कुठे? 5 स्टार मध्ये. मग किंमत किती झाली? विमानतळावर आहे ना, विमानतळ माहिती आहे तुम्हाला? एकदा आम्ही 8 जण होतो, 1000 रुपयाचा चहा प्यायलो. आम्हीच होतो सगळे. कितीचा? 1000चा चहा. तोच उलटा आपल्यापेक्षा बकवास असतो. समजते? पण तरी किंमत कशी जास्त. समजते ना? पण माणसाला कसं वाटतं ना, मी इतका मागणा चहा प्यायला. येड्यात काढतात ते लोक आपल्याला. कळतंय का? आम्ही एकदा विमानात चाललो होतो, नीट लक्ष द्या. आमच्यासोबत आमचे पुण्याचे काही लोक होते. त्यांना पहिल्यांदा ते काही बसले होते. त्याच्यातला एक व्यक्ती पहिल्यांदा बसला होता. आता ते विमान जेव्हा उडतं ना, थोड्या वेळ ते काही आपल्याला उठू देत नाही. मग जेव्हा ते वर जाऊन असं स्थिर होतं ना, त्याच्यानंतर मग ते आपल्याला तिथं जेवण वगैरे नाश्ता वगैरे ते फिरवतात. ज्याला पाहिजे विकत घ्यावं लागतं. आणि काहींचं तिकिटामध्ये ऍड असतं, पण ते विकत देतात तिथं ना. मग ते घेऊन फिरतात. ते एअर हॉस्टेस अशा घेऊन येतात. ट्रॉली असते ती लोटत लोटत प्रत्येक सीटाजवळून जातात. मग यांना विचारलं, ते पुण्यावाले होते आमचे काही, सँडविच पाहिजे का? आता यांनी विचार केला, चला विमानात पहिल्यांदा बसलो, खाऊन बघू कसं लागतं, नाही का? आता सँडविच काय असतं माहिती का तुम्हाला? एकच ब्रेड. किती ब्रेड? आणि त्या ब्रेडला 2 तुकडे करतात आणि एकावर एक ठेवून देतात आणि मध्ये अशा सडलेल्या काकड्या आणि काहीतरी कांदे बिंदे काहीतरी टमाटे बिमाटे टाकून देतात. समजतंय का? आणि थोडं चीज वगैरे लावून देतात. झालं. काय झालं? सँडविच. आता हे सँडविच एकच ब्रेड, ते बी अर्ध अर्ध तोडून एकावर एक ठेवलेलं. आता याला वाटलं असेल कितीच असेल ना, ब्रेडचं पाकिट 20 रुपयाला भेटतं. कितीला भेटतं? 20 रुपयाला. एक ब्रेड कितीचं असेल समजा 10 रुपये, याच्यावर किती घेणार आहे, नाही का? आणि दिलं तर दिलं, अजून देऊ अजून आपण 40 रुपये, काय फरक पडतोय? पण खाऊन तर बघू कसं लागतं. त्यांनी घेऊन घेतलं. ते पैसे नंतर घेतात, ते पहिले देऊन देतात. काय करतात? मागितलं का देऊन टाकतात, पैसे नंतर घेतात. मग यांनी काय केलं? देऊन गेले पुढे. यांनी ते पटकन ब्रेड काढलं आणि अर्ध तोंडात टाकलं. खाल्लं बरं का. आणि मग ती बाई आली तिकडून, म्हणे बिल. यांना वाटलं किती? 500 रुपये. किती? ते अर्ध ब्रेड त्यांना खावलंच जात. अर्ध तर खाऊन गेले, पण अर्ध कुठे गिळतंय? एक ब्रेड ची किंमत काय? 500 रुपये. समजतंय का? कारण आपण कुठे बसलेलो आहे? खाली दुकानात जाता येतं का? मग भूक लागली तर घ्यावंच लागतं. समजतंय ना? मग विमानात बसलोय म्हणून एवढी किंमत माणूस देतो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती का, इस्रायल लोकांना कोणतं अन्न खाऊ घातलं देवाने? स्वर्गातलं. बोला कोणतं? 5 स्टार हॉटेल मधलं, विमानातलं, देवाने स्वर्गातलं अन्न खाऊ घातलं. आमेन. की जे फक्त कोण खातात? देवदूत. बोला कोण खातात? जे कधीच कोणी खाल्लेलं नव्हतं. अब्राहमाला पण नाही भेटलं, कधी याकोबाला नाही भेटलं.
तुम्हाला माहिती नोहाला नाही भेटलं, पण देवाने कोणाला दिलं? इस्रायल लोकांना. मला कोणाला दिलं? इस्रायल लोकांना. तरी सुद्धा हे इस्रायल लोक काय म्हणतात माहिती का देवाला? हे काय आम्हाला रोज रोज खाऊ घालतो, आमच्या तोंडावर आलंय. काय आलंय? हे अन्न खाऊ खाऊ आम्ही कंटाळलोय ते म्हणतात. कुठलं अन्न खातेच तरी कंटाळून गेले याला म्हण. आणि मग देवाला त्यांचा काय आलं? बोला काय आलं? एवढं चांगलं देऊन सुद्धा यांना ते स्वर्गातलं अन्न नकोय. आणि मग देवाला त्यांचा काय येतो? वीट येतो. लक्षात घ्या, देव आपल्याला सगळं चांगलं देतो, पण आपण यांना चांगलं नाही खात, सडवून खातो. दारू कशी बनते माहिती का तुम्हाला? कशी बनते? कोणतीही वस्तू काय करावी लागते? महूची दारू, महू ताजे असतात त्याची बनते का ती सडवून बनते? म्हणजे चांगली चालत. देवाने चांगलं दिलंय सगळं, पण माणूस त्याला काय करतो? सडवतो. मला काय करतो? आणि मग म्हणतो आता किती मस्त लागतं, किती छान लागते. मानणं नाही चालत आम्हाला, देवाचा मानणं नाही चालत. स्वर्गातल्या गोष्टी आम्हाला नकोय, आम्हाला त्या पाहिजे ज्या सडलेल्या असतात, कुजलेल्या असतात, घाणेरड्या असतात, वास येतो आमचा, ते आम्हाला आवडतं. वारे याला म्हणतात देवाला वीट अन्न. बोला काय अन्न? की देव चांगलं देतो पण आपण चांगलं खात, देव चांगलं देतो पण आपण चांगलं पीत, देव चांगलं देतो आपण चांगलं राहत नाही. मग देवाला आपला काय येतो? वीट येतो. समजतंय का? बोला येशू मसीह की. याला म्हणतात देवाला वीट अन्न. खूप चांगल्या गोष्टी देव देतोय तुम्हाला आणि मला, त्याची किंमत ठेवा. बोला त्याची काय ठेवा? खूप चांगली वचनं देतोय देव तुम्हाला आणि मला, त्याची काय ठेवा? असे वागा की देव खुश होईल. देव काय होईल? त्याला वीट आणायचा, त्याला राग येऊ द्यायचा, त्याला आपली किळस येईल असं वागायचं नाही. आरोळी मारा त्याला. काय मारा? की देवा ह्या परिस्थितीतून मला काढ. आमेन. देवा ही परिस्थिती बदल, देवा माझं जीवन बदल, देवा मला सहायता कर. आणि तुम्हाला माहिती का इस्रायल लोकांची आरोळी कोणी ऐकली? तो तुमची पण आरोळी ऐकेल. आमेन. तो आपली सुद्धा प्रार्थना ऐकेल. तुम्हाला माहिती या 3 दिवसामध्ये आपल्याला हे शिकायचंय. परत एकदा स्तोत्र संहिता 95 आणि 10 परत एकदा वाचा. 40 वर्षे आता नीट लक्ष द्या. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. देव म्हणतो 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाही. यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. बोला यांनी माझे मार्ग जाणले. देवाला वीट का आला माहिती का त्यांचा? कारण देवाला त्यांच्याबद्दल काय वाटत होतं? ह्या लोकांनी माझे मार्ग जाणले नाही. मग जर आपल्याला वाटतं की मी देवाला वीट आणणारं जगू नये, तर मी काय जाणलं पाहिजे? देवाचे मार्ग. बोला देवाचे. आणि ह्या 2 दिवसात आपल्याला काय जाणायचे? देवाचे मार्ग. की देवाला काय आवडतं. हालेलुया. आणि मी विश्वास ठेवतो की देवाचे मार्ग जाणण्यासाठी देव त्याच्या वचनातून आपल्याशी बोलेल. आमेन. उद्या आणि परवा परमेश्वर त्याच्या जिवंत वचनाद्वारे आपल्याशी बोलेल आणि देवाचे मार्ग तुम्ही जाणून घ्याल. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस आपण देवाचे मार्ग जाणू ना, तेव्हा देवाला आपला वीट येणार नाही, तर देव आपल्यावर खुश होईल. देव आपल्यावर काय होईल? प्रसन्न होईल. आमेन. घाबरलेत का तुम्ही? घाबरू नका. समजते का? घाबरू नका. वाटतं तसं आपल्याला, पण जेव्हा देव बोलतो ना, मनुष्य थोडासा काय होतो? इस्रायल लोकांशी पहिल्यांदा देव बोलला होता सिनाई पर्वतावर. सगळे सिनाई पर्वतावर देव जेव्हा बोलत होता ना, इस्रायल लोक काय करत होते? थरथर कापत होते. ठीक आहे, घाबरायला पाहिजे, खरं देव बोलतो. आमेन. पण तो आपल्या चांगल्यासाठी बोलतो. बोला कशासाठी बोलतो? देवाला आपला नाश नाही करायचा, देवाला आपला उद्धार करायचा. आमेन. देवाला आपल्याला जीवन द्यायचंय. बोला काय द्यायचंय? आणि म्हणून देव आपल्याशी स्पष्टपणे बोलतोय. ज्याला कान आहेत तो ऐकू. आणि विश्वास ठेवू. मी मुद्दामून आज इथंच थांबणार आहे. का? कारण उद्यापासून आपण ते वचन सुरू करू. कारण आपल्याला देवाचे मार्ग जाणायचे. आमेन. आता अर्धनिर्ध सोडून फायदा नाही. उद्या आपण त्या वचनाला सुरुवात करू की कोणती अशी गोष्ट होती की जी इस्रायल लोकांना कळली नाही, त्यांनी जाणायला पाहिजे होतं. का देव त्यांच्यावर रागावलेला होता? का देव त्यांच्यावर रुसलेला होता? का देवाला त्यांचा वीट आलेला होता? कोणती अशी गोष्ट होती की जी त्यांना कळत नव्हती? नीट लक्ष द्या. बऱ्याचदा काय होतं, माझ्याकडे बघा, देव आपल्या सोबत असतो ना, देवाला माहिती असतं आपल्याशी कसं वागायचं. समजतंय का?
देवाला माहिती असतं आपल्याशी कसं वागायचं, पण प्रॉब्लेम आपला आहे की देव आपल्या सोबत असताना आपल्याला नाही कळत आपण देवाशी कसं वागायचं. समजतंय का? आणि ह्या 2 दिवसात आपल्याला तेच शिकायचं की आपण देवाशी कसं वागायचं. कारण जेव्हा आपण योग्य वागू ना, आशीर्वादित होऊ. हालेलुया. जेव्हा आपण चांगलं वागू ना देवाशी, त्यावेळेस देव आपल्यावर प्रसन्न होईल. आमेन. देव आपल्यावर खुश होईल. आणि ह्या 2 दिवसात आपल्याला तेच शिकायचं की मी देवाशी कसं वागायचं. कारण तो चांगलाच वागतो. तो कसा वागतो? मी विचार करतो, हे इस्रायल लोक एवढे चिडवायचे देवाला, एवढा राग द्यायचे ना, पण त्यांनी एक दिवस पण मागणं बंद नाही केला. एक दिवस पण मागणं नाही बंद केला. म्हणू दे ना यांना भूक. केलं का प्रभूने असं? नाही. का? कारण तो चांगलाच वागतो. बायबल काय म्हणतं स्तोत्र संहितेमध्ये? परमेश्वर किती चांगला आहे याचा, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. तुम्ही वाईट वागाल हो, तो चांगलाच वागतो ना. तरी पण ते इस्रायल लोक त्या देवाला चिडवत होते, वीट आणत होते, तरी तो रोज पहाटे देवदूतांना सांगायचा, यांना मानना दे रे, मानना पाडेल ना, हे भुके नको राहायला. पोट भरतच होत. तहान लागली तर मोशेला म्हणतो खडकातून पाणी काढ. खडकातून पाणी काढलं ना त्यांच्यासाठी. का? कारण तो चांगलाच वागतो. तरी सुद्धा मटण मागत होते, देवाला म्हणायचे मिस्रात बरे होतो आम्ही, तिथं आम्हाला मटण खायला भेटायचं, इथं मरायला आणलं आम्हाला. तरी देवाने सहन केलं. देवाने लावी पक्षी पाठवले. काय पाठवले? त्यांना म्हटलं खा, किती मटण खात. बघा ना, सगळे लाड पुरवतोय परमेश्वर, चांगलाच वागतोय. देव चांगला वागतोय, पण हे कुठे चांगले वागतोय? यांनी वीटच आणला देवाला. काय मानलं? वीट आणलं. आज सुद्धा तेच होतं. प्रभू आपल्याशी कसा वागतो? चांगला. बोला कसा वागतो? देवाला वाईट वागता येत नाही, अजिबात येत नाही देवाला. म्हणून तो देव आहे. पण आपण नाही चांगलं वागतो, आपण नेहमी वाईट वागतो देवाशी. समजतंय का? इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत, तो डुलकी सुद्धा घेत. आपण तर चर्च मध्ये पण झोपा काढतो. समजतंय का? आपण कुठं झोपा काढतो. आणि देवाचं वचन म्हणतो इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत, तो डुलकी सुद्धा घेत. म्हणजे देवाला आपण म्हणतो तू झोपायचं नाही, तू नेहमी कोणाकडे लक्ष द्यायचं? आमच्याकडे. आणि आम्ही चर्च मध्ये येऊन काय करू? झोपा काढू. काय वाटतं तुम्हाला, हे देवाशी चांगलं वागणं आहे का? अरे बोला रे, अरे बोला ना. उपास प्रार्थना आहे ना, आहे का नाही? हात म्हणा. आता मला नाही माहिती किती लोक उपवासात आहेत. देवाला म्हणत असतील तू उपासात राहा आणि आम्हाला आशीर्वादित कर. काय कर आम्हाला? कारण येशूला सवय 40 दिवस उपासात राहण्याची. आम्हाला सवय, आम्हाला काम असतात, आम्हाला जबाबदाऱ्या असतात. मग आमचे काम कोण करेल? शेती कोण करेल? नोकरी कोण करेल? व्यवसाय कोण करेल? मग आम्हाला काय करावं लागतं? बोला ना, आता बोला ना. खावं लागतं. देव काय? एक काम, त्याला काय काम आहे दुसरं? मग तू काय कर? उपास कर. कोणासाठी? उपास प्रार्थना आपल्यासाठी नसती. कोणासाठी असती? त्याला 3 दिवस भुकं ठेवतात देवाला. तू भुका राहा, उगाच खायचं आणि आम्हाला आशीर्वादित कर. येशूने काय म्हटलं माहिती का शिष्यांना? जोपर्यंत वर त्यांच्या सोबत आहे ते उपास करणार. वर काढून घेतलं जाईल, मग ते काय करतील? आता येशू आपल्या सोबत आहे का शरीराने? वर घेतला गेला ना, मग आता आपल्याला काय करावं लागतं? उपास. तुला काय करावं लागतं? करतात का सगळेजण? सगळे नाही, मी प्रत्येकाला नाही म्हणत, पण असतात काही काही ना. उपास प्रार्थनेला पण काय करून येतात? जेवण. मला काय करून येतात? जेवण. इथं येऊन ढेकळा देतात. लाजा पण नाही वाटतात. इथं येऊन ढेकळा देतात, घरून खाऊन येतात. उपास मिटिंग याने अजून. काय वाटतं तुम्हाला देव आशीर्वादित करेल का? अरे बोला रे. नाही, देव आल्याबरोबर तुमचं पोट बघतो. आता चांगला खाऊन आलेला दिसतोय. आला कोणत्या मीटिंगला आहे? उपास मीटिंग. मग कोणी उपास करायचा आता तुमच्यासाठी? देवाने, येशूने खूप केले त्याने उपास. आता आपले दिवस आहेत. समजतंय का? माझ्या प्रभूला जेवढे उपास करायचे होते ना ते झाले. आता कोणाचे दिवस आहेत? आता उपास कोणी करायचे? मग करा आता. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐको. आमेन. चांगलं वागा. कोणाशी? तो आपल्याशी कसा वागतो? त्याला म्हणतो देवा रात्री पहाट केव्हा पण मी हाक मारली तरी मला काय दे? उत्तर. आणि देव तुम्हाला हाक मारेल तर तुम्ही झोपा काढता.
देव आपल्याशी बोलतो, आपण चर्च मध्ये जाऊन येतो, बाकी असे ऐकतात देवाचं. आणि देवाला म्हणतात तू जागा राहा, तू झोपायचं. कारण यांना माहिती ना देव झोपला तर आपण कायमचे झोपून जाऊ, म्हणून देवाला जागायला लावतात. समजतंय का? रात्रीचा प्रवास केलाय का गाडीमध्ये, 4 व्हीलर मध्ये केलाय ना? सगळेजण ड्रायव्हरला काय म्हणतात, तू काय राहा, जागा राहा. आणि बाकी काय करतात, झोपा. त्यांना माहितीये ना हा जर झोपला तर सगळ्यांना झोपून टाकेल, म्हणून ते कोणाला जागायला लावतात. आपलं पण तसंच आहे, सगळं चर्चला देवाला म्हणतं तू काय राहा, आणि बाकी आम्ही काय करू, मस्त जेवण करू, काय करू, झोपा काढू, तू जागा राहा. कारण तू गाडी ठोकायला नको. वारे हालेलुया. म्हणून ते रेल्वे ड्रायव्हर जे असतात ना तिथं जाताच येत नाही आपल्याला, ड्रायव्हर पर्यंत. तो जागा आहे का झोपलाय बघा, कळतंय का? देवावरच विश्वास ठेवा लागतो आणि विश्वासाने झोपवा लागतं की हा पण जागा असेल. आमेन. समजतंय का? बऱ्याचदा आपण पण देवाला बस ड्रायव्हर समजून घेतलेलं आहे. त्याचं कामच आहे काय, जागा राहणे. मला काय, आणि आपलं काम काय आहे, झोपा काढणं. तिकीट फाडलं, आता आपण काय करायचं, झोपा. आता तर गाद्या आणल्या. ज्यांना झोपायचं असेल ना, मी तुम्हाला खरं सांगू का, डायरेक्ट गादीवर झोपा. असे मस्त झोप, उगाच कशाला बसून झोपतात. आणि शेजारच्या बहिणींना असं थोपटा दिला मस्त, असं गाई करत नाही. भावांचं पण तसंच, कोणाला झोप लागली ना सरळ झोपा, पाय पसरून. उगाच कशाला बसून त्रास करताना, त्यापेक्षा थोडं पाठ टेका मस्त, खोरले तरी अडचण काही प्रॉब्लेम. असे पण झोपतायत तसे पण झोपतायत ना, मग जरा चांगलेच झोपा ना, पाय पसरून. आता काय आणलं, काळजी किती आहे चर्चला. चर्चवाल्यांना वाटतं याच्यावर झोप लागणार, मग आता काय आणलंय, गाद्या. आता कशी झोप लागेल, नका टाकू यांना गाद्या, ते चांगले झोपा काढतील. थोडा त्रास तर सहन व्हायला पाहिजे नाही का, बोला, व्हायला पाहिजे की नाही, व्हायला पाहिजे, मग झोपा नाही लागत. जेवढं आपल्याला सुख भेटतं ना शरीराला, तेवढं शरीर सुस्त होतं, माहिती का तुम्हाला. जेवढं शरीराला त्रास द्याल ना तेवढं ते देवाच्या उपयोगी येतं. आमेन. उपवास का करायचा असतो, कारण मला झोप लागायला, आळस यायला नको, म्हणून उपवास गरजेचा आहे. आमेन. देवाशी चांगलं वागा. तुला कसं वागा. उद्या काय वार आहे, काय वार आहे, नवापूरचा काय उद्या, आता फोनला उद्या अर्ध चर्च राहील इथं, बाकी कुठे जातील, नावापूर. यांना नावापूर जावंच लागतं, स्वर्गात नाही गेलं तरी चालतील, पण आम्हाला कुठे जावं लागेल, उपास मीटिंग सोडून मी कुठे जावं लागेल, मीटिंग सोडून कुठे जायचं, वचन ऐकणं सोडून कुठे जायचं. आणि देवाला म्हणेल उद्या दुपारी नाही जमणार आपलं, देवा कधी येऊ, संध्याकाळी. कधी येऊ, संध्याकाळी. खूप चांगलं वागतो नाही का आपण देवाशी. अरे बोला ना, किती चांगलं वागतो ना देवाशी. देव तुमच्यासाठी स्वर्ग सोडून मोरथुऱ्याला आला. कुठं आला, इथं मीटिंग मध्ये, बरोबर आहे की नाही. आणि आपण चर्च सोडून कुठं चाललो, कारण उद्या काय, किती चांगलं वागतोय आपण देवाशी. बघू आता उद्या, उद्या बघू. आणि मी जरी नाही बघितलं तरी तो बघेल. जे जे नावापूरला दिसतील त्यांना देव बघेल. हे अरे इथं फिरतायत का, आणि मी तिथे, मी माझा दास वचन कसा कोरडा करून करून सांगतोय, आणि हे रंगून हॉटेलमध्ये बसून नाश्ता करतायत ना. इथं बाकी उपासात, आणि ते पात्रा जिलेबी येऊ द्या, आज दुसऱ्याला बी खाऊ घाला, या सर एक एक घास खा. काय वागतो काय आपण देवाशी, अजून वचन सुरूच केलेलं नाही आपण. आमेन. समजतंय का, अजून सुरुवातच झालेली नाही, उद्या होईल सुरुवात. आमेन. तयारीने या, बाकी नवापूरला जा, नाही तर बाजार बंद पडेल तुमच्यामध्ये. कसे वागतो कसे रे आपण देवाशी.
तर कोणत्या तोंडाने म्हणतात देवाला की देवा माझी प्रार्थना आहे? तुम्ही काय वागतात ते तर बघा पहिल्यांदा. आपण काय करतोय देवाशी, काय वागतोय, त्याचा मान तरी ठेवतोय का आपण, त्याला आदर तरी देतोय का त्या परमेश्वराला, त्याचा सन्मान तरी करतोय, त्याला वेळ तरी देतोय का, त्याची वाणी तरी ऐकतोय का, कधीतरी दिवसातून थोड्या वेळ प्रार्थना तरी करतोय का, कधीतरी बसून गुडघ्यावर बायबल तरी वाचतोय का, आपण काय करतो काय आपण मला सांगा. जे आपण करतोय ना देवाला फक्त आणि फक्त काय येतो, वीट. बोला काय येतो, खुश नाही होत माझा देव या गोष्टी. असे वागा ना की देव खुश होईल. काय होईल, तुमचा फायदा आणि माझा फायदा तेव्हाच होणार आहे. आमेन. बस तेव्हाच होईल. देवाला वीट येणार वागू. 40 वर्ष इस्रायल लोकांचा देवाला काय आलं, वीट आलं. तसे वागू नका. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. डोळे झाकू प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या देवा, आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस परमेश्वर. खरंच परमेश्वरा, आम्ही तुला चीड आणणारं वागू नये परमेश्वर, तुला वीट आणणारं जीवन आम्ही जगू नये परमेश्वर, तुला आवडणारं जीवन जगावं यासाठी कृपा दे, पवित्र जीवन जगावं यासाठी कृपा दे, तुला शोभेल असं जीवन जगावं यासाठी कृपा दे. आमचा नाश देऊ नकोस, पण तुला शोभेल असं जीवन जगून आम्ही तुझं गौरव करावं, तुला प्रसन्न करावं यासाठी कृपा दे. आज तू बोललाय आमच्याशी, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. योग्यता